आपल्यासोबत उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण पाहिलं असेल अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे। त्याच्या घरात थेट चोर शिरतो काय आणि त्याच्यावर हल्ला करतो काय, अशा घटना वारंवार मुंबईमध्ये घडू लागल्यात। बघा, व्यक्ती सेलिब्रिटी असो की सर्वसामान्य असो, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे आणि कायद्यासमोर सगळे सारखे आहेत। मात्र सैफ अली खान सारखी व्यक्ती स्वतःची सुरक्षा यंत्रणा त्यांची स्वतःची सुद्धा कार्यरत असते। या सगळ्या सुरक्षा यंत्रणेचं कडं भेदून हल्लेखोर 12व्या मजल्यावर घरात घुसून जर हल्ला करत असेल, ही अवस्था जर एका सेलिब्रिटी व्यक्तीची असेल, तर रस्त्यावर सर्वसामान्य वावरणारे लोक, काम करणाऱ्या महिला, या सगळ्यांच्या सुरक्षेबद्दल आपण न बोललेलंच बरं। मागच्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये होत असलेले पुण्यातले कोयता गँगचे हल्ले असतील किंवा बीड मस्साजोग मधला प्रकार असेल किंवा मुंबईतली अगदी ज्या पद्धतीनं सिद्दकी साहेबांची हत्या असेल, हे सगळे प्रकरण बघता इथलं गृह खातं हे अत्यंत निष्क्रिय झालेलं आहे, हे वारंवार दिसायला लागतं। मात्र या लोकांना तुम्ही राजीनामे वगैरे मागून काही उपयोग नाही, कारण यांच्याकडे नैतिकताही नाही आणि जबाबदारीची बांधिलकी सुद्धा नाही। बरं सुषमाताई, हे सगळं पाहता असं वाटतंय का की पोलीस प्रशासनाचा खरंच धाक राहिलेला नाहीये आता राज्यात किंवा मुंबईत? नाही, राज्यातच पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाहीये। मी आपल्या फक्त एक छोटं उदाहरण निदर्शनास आणून देते की बीडमध्ये जमावबंदीचे आदेश गेल्या 3 दिवसांपासून आहेत, तरी सुद्धा नेमकी कोर्टात आरोपीचे समकालीन विरोधक जर कोर्टात बरं सुषमाताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार। प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा। आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात, पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे। रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत। पण आता हे जे कलाकार आहेत, मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे, प्रधानमंत्र्यांना। 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला। तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न। पण या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही। महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे, हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे। या राज्याची 90% सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे, त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आहे। कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला 2 गनर दिले जातात। उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला 1 गनर दिला जातो, असं ते त्यांचं कोष्टक आहे। जिल्हा प्रमुख फोडला तर 5 गनर दिले जातात, पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही। गद्दार आणि बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर्स यांना सुरक्षा आहे, पूर्ण सुरक्षा आहे। सैफ अली खानला सुरक्षा असणार 100%। सैफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिला आहे, भारत सरकारनं कधी काळी। तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही, हे आज पुन्हा एकदा दिसलं। आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार, पोलीस तपास करतील, चोराला पकडतील, पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात? मुळात कायद्याचं उल्लंघन करणं, अशा प्रकारचा हल्ला करणं, ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली, ही भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही।
दुर्दैवानं सैफ अली खानसारखा एक कलाकार आहे त्याच्यावरती हल्ला झाला, गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे. नागपूरमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर मानसिक उपचार करणारा एक तज्ज्ञ आहे, त्याच्याकडनं 100पेक्षा जास्त महिलांवरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. यासाठी का कसं काय बघणार? देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे. यात आम्ही काय बघणार? मगाशीच बोललोय ना, अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत. आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि 100 महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते हे काय एका दिवसात झालेलं नाहीत. गेल्या 3-4 वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत तेव्हा याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे. याला संपलं. बघा, हा तपासाचा विषय आहे. मग आमच्या हिशोबानं या विषयावरती पडदा पडलेला आहे. वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांना मकुका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सरकारने ती कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रत्येक तपासावरती काय आहे त्याच्यावरती भाष्य देणं आणि तो प्रश्न विचारणं हे तपासामध्ये अडथळे निर्माण करण्यासारखं आहे. प्रधानमंत्र्यांचं भाषण आपण काळजीपूर्वक पहा. माझ्या माहितीप्रमाणे एक गंभीर गोष्ट आहे, हा राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला, नौदलाच्या सभागृहात झाला अशी माझी माहिती आहे. आपण माहिती घ्या. जर इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचा तर सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांकडून निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली आणि त्यानंतर सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीकडून सैफवर हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जातोय. घरात शिरलेल्या एका चोरानं सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला केलेला आहे. सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्यावर ऑपरेशन देखील करण्यात आलेलं आहे, कारण सैफच्या हातावर आणि पाठीवर वार या चोरानं चाकूनं केलेले आहेत. तसंच त्याच्या पाठीमध्ये काही धारदार शस्त्र देखील खुपसलं होतं. ही 3 दृश्य आपण पाहतोय. वांद्र्यातील सैफ अली खान याच्या घरामध्ये एक चोर शिरला आणि त्यानं सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. त्याची ही दृश्य आपण पाहतोय. वांद्र्यातलं सैफचं हे घर आहे. तर सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे आणि सध्या लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत. दरम्यान सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खान आणि तिचे 2 मुलं सध्या सुरक्षित असल्याचं कळतंय. रात्री सुमारे 3च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. हा चाकू हल्ला त्याच्यावर करण्यात आलेला आहे. चोर घरात शिरताच तिकडच्या कर्मचाऱ्यांनी, नोकर चाकरांनी आरडाओरडा केली आणि आरडाओरडा ऐकताच सैफ अली खान हा त्याच्या रूममधून बाहेर आला. त्यावेळी चोरामध्ये, त्या घुसखोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये बाचाबाची झाली आणि त्याच दरम्यान या चोरानं सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. त्याच्या हातावर आणि पाठीवर वार केले. त्याच्या पाठीवर धारदार शस्त्र देखील खुपसलं आणि तातडीनं मग लगेचच घरातल्या सदस्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं. सैफ अली खानवर ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्या पाठीमध्ये धारदार शस्त्र जे खुपसण्यात आलं होतं ते बाहेर काढण्यात आलेलं आहे. दरम्यान त्याच्या हातावर देखील टाके पडले असल्याचं कळतंय आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते. तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. तर सैफ अली खान सुद्धा सेफ नाही असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलेलं आहे. ट्विटरवरून अनिल देशमुख यांनी सरकारला टोला लगावलेला आहे.
मोठी अपडेट आपण पाहतोय. सैफ अली खान सारख्या मोठ्या कलाकारांवर असे हल्ले होणं दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनानं या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. आपली मुंबई, आपला महाराष्ट्र कलाकारांचा आश्रयदाता आहे. कलाकारांसाठी भयमुक्त आणि पोषक वातावरण असणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलेलं आहे. आणि स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. देशमुख साहेब, आपण एक ट्विट केलेलं आहे. सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झालाय, आपली काय प्रतिक्रिया? असं आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई ही कलाकारांची भूमी आहे. आणि ज्या पद्धतीनं आता कलाकारांवर हल्ले होत आहेत, मधल्या काळामध्ये सलमान खानवर सुद्धा गोळीबारच्या घरावर करण्यात आला. त्याचबरोबर आता सैफ अली खानच्या बाबतीत सुद्धा त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. आमचे आमदार होते बांद्र्याचे, त्यांचा कसा निर्घृण खून करण्यात आला हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे ही मुंबई एक अतिशय शांत शहर आहे, इंटरनॅशनल शहर असून सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत अतिशय चांगलं वातावरण मुंबई शहरामध्ये होतं. पण आता ज्या पद्धतीचे हल्ले कलाकारांवर होत आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. याच्यामध्ये गृह खात्याने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं जर गुन्हेगारांची हिंमत जर अशा पद्धतीनं जर हल्ले करायची होत असेल तर हे चांगलं नाही. देशमुख साहेब, खरं तर एक चोर सैफ अली खानच्या घरात घुसतो काय, त्याच्यावर चाकू हल्ला काय करतो आणि ही संपूर्ण घटना आपल्या समोर आहे. खरं तर हे सगळं पाहता पोलीस प्रशासनाचा खरंच धाक राहिला नाहीये असं वाटतंय का महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये? असं आहे की पोलीस प्रशासनाचा ज्या पद्धतीनं धाक पाहिजे, ज्या पद्धतीनं एक भीती पाहिजे, तशी भीती प्रशासनाची राहिली नाही. त्याच्यामुळे असे हल्ले होत आहेत. काय एक जर धाक पोलिसांचा असला, एक प्रशासन जर चांगल्या पद्धतीनं पोलीस प्रशासन जर चांगल्या पद्धतीनं राबवलं तर अशा पद्धतीची कोणावरही हल्ले करण्याची, कोणाची किती मोठा गुन्हेगार असला तरी त्याची हिंमत होणार नाही. खरे देशमुख साहेब, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर अनिल देशमुख हे स्वतः फोन लाईनवरून न्यूज 18 लोकमतशी संवाद साधत होते. त्यांनी एक ट्विट सुद्धा केलेला आहे. सुद्धा सेफ नाही. सैफ अली खान सारख्या मोठ्या कलाकारांवर असे हल्ले होणं दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनानं या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. आपली मुंबई, आपला महाराष्ट्र कलाकारांचा आश्रयदाता आहे. कलाकारांसाठी भयमुक्त आणि पोषक वातावरण असणं ही सरकारची जबाबदारी आहे. मोठ्या कलाकारांवर असे हल्ले होणं हे दुर्दैवी आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय. आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. भयमुक्त वातावरण राज्यात असणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं देखील अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून आणि नुकतंच न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना म्हटलेला आहे. आपण पाहतोय अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आलेला आहे. मध्यरात्री 3च्या सुमारास एक चोर सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि यावेळी त्यानं सैफ अली खान आणि चोरामध्ये बाचाबाची झाली. आणि त्याच दरम्यान या चोरानं, या घुसखोरानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला. त्याच्या हातावर आणि पाठीवर या चोरानं वार केले. त्याच्या पाठीवर धारदार शस्त्र देखील खुपसलं गेल्याची देखील माहिती मिळते. आणि तातडीनं लगेचच घरातील इतर सदस्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं. आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर ऑपरेशन पार पडलेलं आहे. त्याच्या पाठीवर धारदार शस्त्र जे खुपसण्यात आलं होतं ते बाहेर काढण्यात आलेले आहे. तसंच सैफ अली खान याच्या हातावर काही टाके देखील पडले असल्याची माहिती मिळते. दरम्यान सैफ अली खान याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान आणि त्यांची मुलं देखील सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते. आणि सीसीटीव्ही फुटेज या संपूर्ण परिसरातले तपासले जात आहेत. पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय. हा अज्ञात चोरटा नेमका कोणत्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरात घुसला होता? फक्त चोरीचाच उद्देश होता की इतर कोणता उद्देश या चोराचा होता? या संदर्भात सध्या पोलिसांची टीम तपास करण्यात लागलेली आहे. सध्याचे हे अपडेट आपण पाहतोय. सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे. दरम्यान याच संपूर्ण प्रकरणावर रोहित पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्यानं चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा. पण या हल्ल्याच्या निमित्तानं राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली आहे हे दिसून येतं. खून, खंडणी, चोरी हे गंभीर गुन्हे सर्रास घडत असून मुंबईत वांद्रेसारख्या भागातही सुरक्षित वातावरण नाही. हे चिंताजनक आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय? सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समूळ उखडून टाकणार की नाही हा खरा प्रश्न आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे.
पुन्हा एकदा जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, नक्कीच आता बँड्रातील सैफ अली खान यांच्या राहत्या घरी 3 टीम ज्या आहेत त्या तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या ज्या 3 टीम आहेत त्या फॉरेन्सिक क्राईम आणि त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस देखील इथे उपस्थित आहेत. आपल्याला इथे आपण इथे पाहतोय पोलिसांकडून त्याचप्रमाणे जे सिक्युरिटी आहेत त्यांची देखील काही वेळापूर्वी त्यांचा देखील जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे की नेमके ते सिक्युरिटी गार्ड यावेळी रात्रीच्या वेळी जेव्हा ती घटना घडलेली होती तेव्हा ते सिक्युरिटी गार्ड कुठे होते, काय करत होते, हा प्रश्न जो आहे तो पोलिसांकडून उपस्थित केला जात आहे. आपण जर पाहिलं तर स्थानिक पोलीस इथे उपस्थित आहेत, फॉरेन्सिक टीम आहे, क्राईमची टीम आहे, त्याचप्रमाणे इथे श्वान पथक देखील काही वेळापूर्वीच दाखल झालेला आहे. अशा सर्व प्रकारे इथे जो तपास आहे तो सुरू आहे. परंतु अद्यापही पोलिसांकडून काही माहिती देण्यात येत नाहीये की नक्की त्यावेळी काय झालेलं. तो जो अज्ञात व्यक्ती आहे, घुसखोर आहे, तो नेमका कोण होता, त्याचा काही तपास लागलाय का, याची माहिती अद्यापही पोलिसांकडून देण्यात येत नाहीये. बरं स्नेहा, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास अशाच सोबत राहा. आपण पाहतोय अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री चोरानं हल्ला केला, पण तो खरंच चोर होता की इतर कुणी, हा सवाल आता पुढे येतोय. या प्रकरणात नोकरांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि पोलिसांनी सध्या काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याचं देखील कळतंय. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत आणि त्यामुळे खरंच या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा चोर नेमका कोणत्या उद्देशानं सैफ अली खान याच्या घरात घुसला होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमका त्याचा चोरीचाच उद्देश होता की इतर कोणत्या उद्देशानं तो सैफ अली खानच्या घरात घुसला होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस तपासात हे पुढे येईलच. दरम्यान अभिनेता सैफ अली खान याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान आणि त्यांची मुलं सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते. मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली होती. एक चोर अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान हा त्याच्या रूममधून बाहेर आला. सैफ अली खान आणि चोरामध्ये, त्या घुसखोरामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर चोरानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला. त्याच्या हातावर आणि पाठीवर काही वार करण्यात आले. पाठीवर धारदार शस्त्र देखील खुपसलं गेलं आणि त्यानंतर तातडीनं लगेचच घरातल्या सदस्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि सैफ अली खानवर सध्या ऑपरेशन पार पडलेलं आहे. धारदार शस्त्र जे सैफ अली खानच्या पाठीत खुपसवण्यात आलं होतं ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सैफ अली खान याच्या हातावर देखील काही टाके पडले असल्याचं कळतंय. मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. साधारण 3 वाजले होते आणि त्याच दरम्यान एक चोर सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली आहे. मध्यरात्री वांद्रे येथील त्याच्या घरात हा हल्ला झालेला आहे. चोरानं सुरुवातीला नोकराशी वाद घातला अशी देखील माहिती समोर येते आणि त्यामुळे आवाजामुळे सैफ अली खान हा त्याच्या रूममधून बाहेर आला आणि त्यावेळी चोरानं सैफ अली खान याच्यासोबत देखील बाचाबाची झाली आणि त्यानंतरचा हा पुढचा घटनाक्रम घडलेला आहे. दरम्यान सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. सध्या परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांची 3 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. ठिकठिकाणी अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय. आणखीन एक मोठी बातमी आपण पाहतोय तर सैफवरील हल्ल्यानंतर करीना कपूर खान हिच्या टीमकडून देखील निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. घरात रात्री चोरीचा प्रयत्न झाला अशी माहिती या निवेदनातून देण्यात आलेली आहे. हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या हाताला दुखापत झाली असल्याची अधिकृत माहिती सैफ अली खान याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या टीमकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान कुटुंब हे सुरक्षित आहे असं देखील सांगण्यात येत आहे. पोलीस तपास करतायत असं देखील या निवेदनात म्हटलेलं आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या टीमकडून निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. इतर कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. घरात रात्री चोरीचा प्रयत्न झाला अशी माहिती करीनाच्या टीमकडून देण्यात आलेली आहे. अभिनेता सलमान खान याच्या जीवाला खरं तर धोका होता आणि त्यानंतर आता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानं बॉलिवूडची एकंदरीतच चिंता वाढलेली आहे. मध्यरात्री सैफ अली खानच्या वांद्रे इकडच्या घरात हा हल्ला झालेला आहे. चोरानं सुरुवातीला नोकराशी वाद घातला आणि तोच आवाज ऐकून सैफ अली खान त्याच्या रूमच्या बाहेर आला आणि त्यानंतर सैफ अली खान आणि चोरामध्ये बाचाबाची झाली, झटापट झाली आणि त्याच दरम्यान चोरानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला. सैफ अली खानच्या हातावर आणि पाठीवर काही वार करण्यात आले.
आणि त्याच्या पाठीवर धारदार शस्त्र देखील खुपसण्यात आलं. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलेला आहे. दरम्यान हल्लेखोर हा घरात दबा धरून बसला होता अशी आता अपडेट समोर येते. हल्लेखोराचा घरातील महिला कर्मचाऱ्याशी वाद झाला सुरुवातीला आणि त्याचाच आवाज ऐकून सैफ अली खान हा त्याच्या रूम बाहेर आला अशी देखील माहिती मिळते. आणि याच दरम्यान हल्लेखोर आणि सैफ अली खान मध्ये बाचाबाची झाली, झटापट झाली आणि त्याच दरम्यान हल्लेखोरानं सैफ अली खानवर हल्ला केला असल्याचं कळतंय. आणखीन एक अपडेट महत्वाची समोर येते. अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या वांद्रे इथल्या घरात चाकून हल्ला करण्यात आलेला आहे. दरम्यान जो घुसखोर होता, जो चोर होता, तो अभिनेता सैफ अली खान याच्या घरात दबा धरून बसला होता अशी देखील माहिती आता समोर येते. आणि हल्लेखोराचा घरातील महिला कर्मचाऱ्याशी वाद झाला. त्याच दरम्यान सैफ अली खान हा आवाज ऐकून बाहेर आला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता न्यूज 18 लोकमतनं देखील काही सवाल उपस्थित केलेले आहेत. आपण ते देखील पाहूयात. काय म्हणतात न्यूज 18 लोकमतचे सवाल? हा चोर घरात शिरलाच कसा, हा प्रमुख प्रश्न आहे. तर वांद्र्यातील घरी सुरक्षा नव्हती का? सुरक्षा रक्षक नेमके काय करत होते असा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. चोर शिरला तेव्हा घरात इतर सदस्य होते का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या चोराचा नेमका हेतू काय होता? चोरीचाच हेतू होता की काही इतर प्रकरणात हल्ला करण्यासाठी तो घरात घुसला होता, हा एक महत्त्वाचा प्रश्न.